नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही प्रतापगडवरून महाडला चाललेलो आहोत. तर आम्ही प्रतापगडहून बघून आलेलो आहोत. तो व्हिडिओ एंड झालेला आहे आणि आता वाडा बसस्टँडवरती आपण बसलेलो आहोत, जो की प्रतापगडच्या पायथ्याशी गाव आहे. आणि ते बघू शकता थोडंसं गाव आहे, इकडे लॉजेस वगैरे आहेत. आणि इथे आम्ही स्वरा लॉजवरती राहिलेलो होतो. मागे बघू शकता त्यांचं शॉप आहे. तर इथेच बसलेलो आहोत आम्ही. आता महाडची बस येईल, तिकडे जाणार आहोत. तर व्लॉग एन्जॉय करूया, चला सोबत. सो गाइस, तर घाटात पडून आम्ही आलेलो आहोत महाडच्या बसस्टँडवरती. लय वाईट परिस्थिती झाली. शेवटला पोलादपूरमध्ये बसायला थोडी जागा भेटली का सीटवरती जण बसलो. एवढी वाईट परिस्थिती झाली ती, तर अर्ध्या रस्त्यात बस थांबून उतरावं असं झालं. पण आकाश कडेपासून उभारून आलाय, त्याला कसं वाटलं घाटात विचारूया. तर आकाश, तुला घाटात कसं वाटलंय? मला काय वाटलं नाही, पण एकदा खूप घाट होता त्यामुळं खूप त्रास झाला. बघू नेक्स्ट प्रवास हरिहरेश्वर. तर हरिहरेश्वरला 4:15ला बस आहे महाडमधून. तर इथंच लागते समोर. हा विचारण्याचा चौकशी केंद्र आहे आणि इथंच त्याच्यासमोर इथं बस लागते. असं हे बसस्टँड आहे, बघू शकता तुम्ही. तर बघूया किती वाजता बस लागते आणि आम्ही किती वाजता हरिहरेश्वरला पोहोचू. सो गाइस, तर आम्ही आलो आहे ज्यूस प्यायला. पायनॅपलचा ज्यूस सांगितलेला आहे आणि बस 4:15ला आहे म्हणून आम्ही महाडमध्ये इकडं बसस्टँड मागे फिरत आलेलो. तर बघू शकता इकडे. सो गाइस, तर श्रीवर्धन बस लागलेली आहे महाडमधून, जी की हरिहरेश्वर जाते. तर जायला 1-1.5 तास वगैरे टाईम लागेल. बघूया किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. तर मला जस्ट आठवलं, एक पण आम्ही थंबनेल यूट्यूबसाठी घेतलेले नाही आहे, तर याच्यातूनच मला स्क्रीनशॉट काढावा लागेल. सो बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो. तर बघू शकता ही बस आहे लालपरी. तर चला. टाईम झालेला आहे आणि आपण हरिहरेश्वरच्या जवळ आलेलो आहोत. तर बस निघून उशीर झाला, आता जवळ आला असेल. तर नदी आलेली आहे समुद्राला मिळणारी. तर नदीच्या कडेने आपली बस जाणार आहे. तर एकदम मस्त प्रवास आहे इकडचा. इकडे एवढा घाट नाही, पण प्रतापगड ते पोलादपूर खूप मोठा घाट आहे. तिथे जेवण वगैरे करून चांगलं बसमध्ये तर उभारून तर येऊ शकत नाही. तर चला बघूया, समुद्राच्या किनारी बीचवरती आपण जातोय. सो गाइस, तर आम्ही हरेश्वरमध्ये उतरलेलो आहोत आणि सरळ इथून बसस्टँड जिथं बस थांबते तिथून सरळ आतमध्ये चाललेलो आहोत. मंदिराचं भक्त निवास आहे. बघूया कितीला आपल्याला रूम भेटते. तर इथं पण गंगा निवास होमस्टे आहे, तिथं बघूया, विचारूया. सो गाइस, तर आम्ही रूमवर आलेलो आहोत. तर 700 रुपयाला रूम घेतलेली आहे इथंच मंदिराच्या समोर. तर भक्त निवासमध्ये न राहता, तर भक्त निवास थोडंसं स्वच्छता नसू शकते म्हणून आम्ही इथे 700 रुपयाला रूम भेटते. तिथं पण 700ला रूम भेटते. तर इथंच राहिलेलो आहोत. तर बघू शकता, हाडा बंद म्हणून कॉपीराईट देतात. ही रूम आहे आणि इकडे वॉशरूम टॉयलेट आहे. तर आम्ही दर्शनाला जातोय आता. तर चला तुम्हाला पण दर्शन करवतो. आज रविवार, महादेवाचं दर्शन घेऊया. उद्या सोमवार, पण उद्या पण दर्शन झालं तर घेऊया. 10चं चेकआउट आहे रूमचं. तर जेवण वगैरे करण्यासाठी आम्ही बाहेर जातच आहोत. तर आधी दर्शन घेऊन नंतर जेवण करतोय. तर चला.
सो गायस, तर तुम्हाला टोपी कशी वाटते? तर इथं बघू शकता दक्ष होमस्टे रस्त्यातच आहे, मंदिरला जाताना एकदम भारी रूम आहे, त्यांचं शॉप पण आहे, तुम्ही इथं राहू शकता. आम्ही पण इथंच राहिलो आहे. तर कमेंट करा मला टोपी कसं वाटते. तर हे काका आहे ते तुम्हाला भेटून जातील इथे, तर रूम वगैरे देऊन जातील तुम्हाला. सो गायस, तर आता दर्शन घेण्यासाठी जातोय आपण, तर चला. सो गायस, तर मंदिराच्या आवारात आलो. एकदम शांतसं मंदिर आहे. 8:30 वाजता आरती आहे. बघूया आरती भेटते का आपल्याला. बघू शकता मंदिराचा आवार, हरिहरेश्वर मंदिर. सो जाऊया, दर्शन घेऊया. सो गाय, जस्ट दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण दर्शन करून दिलेलं आहे, आणि तुम्ही इथली माहिती वाचू शकता हरिहरेश्वर मंदिराबद्दल. तर बघू शकता हे क्षेत्र हे हिंदुस्थानातील भारतातील अग्रणीय तीर्थक्षेत्र आहे. या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. ते मुख्य मंदिर आहे हरेश्वराचे असून गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश व आदिमाया पार्वती लिंग रूपाने स्थापित आहे. तर तुम्ही माहिती वाचू शकता. तर थोडा मार्केटमध्ये फिरूया, बघूया. 8:30 वाजताच्या आरतीला येऊया. सो गायस, तर आपण सोडा पिण्यासाठी आलेलो आहोत दर्शन घेऊन नंतर, आणि आरतीला जाणार आहोत. तर बघूया. सो गायस, तर पौर्णिमा हॉटेलमध्ये आमचं जेवण आलेलं आहे. चिकन थाळी मागवलेली बघू शकता. ही 2 चपात्या आणि 4 पीस चिकन आणि थोडासा राईस. 250 रुपये प्राईस आहे याची, आणि सोलकढी आहे सोबत. तर चपाती एक्स्ट्रा 20-25 रुपयाला असेल. जेवण महाग आहे खूप. दुसऱ्या हॉटेलमध्ये पण गेलं पण तिथं पण हाच रेट होता, आणि तिथं क्वांटिटीचा काय विषय बघितलं नाही, ग्रेव्ही वगैरे होती का नाही. तर चालते, जेवण करूया मस्तपैकी. सो गायस, तर मी आलो आहे रूमच्या इथे. तर हा व्लॉग इथेच संपवतोय. व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काय अडचणी असेल तर कमेंट करा. मी कमेंटमध्ये रिप्लाय देत असतो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हरिहरेश्वरचे दर्शन आणि हरिहरेश्वरचा बीच होणार आहे पुढचा व्लॉग. तर आजचा व्लॉग इथेच संपूया. तर बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.